चला तर आज आपण लिंबाची कांडी कशी बनवतात हे पाहणार आहोत। त्यासाठी लिंब मी असे गोल गोल चकत्या करून चिरून घेतले आहेत आणि ह्याच्यातल्या शक्य तेवढ्या बिया काढायच्या। ही कांडी खायला खूप छान लागते आणि तोंडाला पण खूप छान चव येते। आपण आता हे असे असे पॅक डब्यात टाकायचे आणि हे कुकरमध्ये असे टोपण लावून छान पॅक ओपन लावायचं आणि कुकरमध्ये पाणी टाकून ह्याला फक्त एक शिट्टी काढून घ्यायची। हे बघा मी आता ह्याची एक शिट्टी काढून घेतली आहे आणि आता आपण ह्याचं पाणी सगळं गाळून घेणार आहोत। ह्याचं पाणी आपल्याला फक्त थोडी पाहिजे, छान असं ह्याचं पाणी निथळून द्यायचं। आपलं आता हे फोडी नितळलेले आहेत, कढई ठेवली, त्याच्यामध्ये अशी फुलपात्र भरून साखर टाकायची, अंदाजानेच टाकायची। गॅस चालू करायचा आणि ह्या नितळलेल्या फोडी त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या। आता ह्याला असं छान हलवून द्यायचं। हे पहा, हे अशी साखर जर वितळली तर हे असं होतं। आता हे पूर्ण साखर अशी ह्याला अशी आटून द्यायचे, पूर्ण साखरेला असा पाक झाला पाहिजे। नंतर दाखवूनच तुम्हाला हे पहा, हे बघा आता शेवटी साखर आटत आली ना, हे असं होतंय। त्याला आणखीन घट्ट होऊन द्यायचंय, हे पूर्ण पाणी आटलं पाहिजे। तोपर्यंत आपण हा ओवा आहे त्याचा मसाला आपण तयार करून घेऊया। हा ओवा आणि हे काळं मीठ आहे एकत्र करायचं आणि हे छान असं आबडधोबडच असं हे कुटून घ्यायचं। आपण पुन्हा नंतर त्या फोडीवर टाकणार आहोत। हे बघा आता मी गॅस बंद केलाय। हे बघा हे असं झालं पाहिजे, पूर्ण असं साखर आपली हे आटली पाहिजे ह्याच्यामध्ये। आता आपण हा मसाला जो कुटून घेतलेला आहे, ओवा आणि काळं मीठ, ते आपण ह्याच्यावर असं छान सगळीकडे पसरूया। ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं, खूपच छान लागते बघा। तोंडाला चव तर एवढी भारी येते ना, खूपच छान येते। आणि आपण जे पाणी गाळून घेतलं होतं ना, म्हणजे आपण चाळून घेतले होते ना त्या फोडी, त्या फेकून न देता ते पाणी असं भांडे भिजू घालायचे देवाचे। बघा किती छान निघाले, हे पहा किती मस्त निघाले। असं करायचं। आता आपण हे जे फोडीत ना, आता हे काळं मीठ आणि ओवा छान मिक्स करून घ्यायचा। गॅस बंद करूनच मिक्स करून घ्यायचा आणि हे अशा एक एक फोडी घ्यायच्या अशा आणि हे ताटामध्ये अशा सुट्ट्या सुट्ट्या थोडं पसरून घ्यायच्या। थंड झाल्यावर हाताने पण येतात करता हे असं। आणि 2 ताटं 3 ताटं का आपलं होईना तेवढे तयार करायचे आणि हे उन्हाला ड्राय करून घ्यायचे। हे पहा मी आता छान अशा ताटामध्ये पसरून घेतल्यात, माझे 2 ताटं भरले आहेत। आता आपण ही उन्हामध्ये छान 2 दिवस हिला वाळून घ्यायचंय। हे ताट आता आपण उन्हामध्ये ठेवून घेऊया। हे पहा आता आपले हे 2 दिवस मी ह्याला कडक असे उन्हात वाळू घातले, खूप छान ऊन पडलं होतं। हे बघा किती छान झाले, खायला तर एवढं छान आहे ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। हे बघा आता ह्याला छान अशा भरणीत छान भरून ठेवायचं आणि आपले जेवण वगैरे झालं की मुखवास म्हणून सुद्धा आपण खाऊ शकतो। तोंड पण खूप छान खमंग पडत आहे। हे बघा, तुम्हाला जर असे लिंबाची अशी कँडी जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।